रात्रोची वाडा. गावाच्या बाहेर एक जुना वाडा होता. गावकरी त्याला शापित वाडा म्हणत. तिथं कुणीही रात्री जात नसे. पण अमेयला अशा गोष्टींवर विश्वास नव्हता. तो कॉलेजमधून सुट्टीसाठी गावात आला होता. एक रात्री त्याने ठरवलं, आज मी त्या वाड्यात जाईन आणि काय खरं आहे ते बघीन. मध्यरात्री हातात टॉर्च घेऊन तो वाड्यात गेला. वाड्यात प्रवेश करताच एक विचित्र थंडी त्याच्या अंगावर आली. भिंतींवर कोळ्यांची जाळी आणि हरवलेला काळाचा सुगंध. तो हळूहळू आत गेला. एकदम मागून दरवाजा आपोआप बंद झाला. टॉर्च बंद झाला. अंधार झाला. तेवढ्यात वरच्या मजल्यावर कोणीतरी चालत असल्याचा आवाज आला. टाक टाक टाक. कोण आहे? अमेयने विचारलं, पण उत्तर आलं नाही. तो आवाज खाली येऊ लागला, पायांवरून. आणि अचानक एक गोष्ट त्याच्या समोर उभी राहिली, पांढऱ्या साडीत, केस तोंडावर, डोळे रक्तासारखे लाल. का आलास? ती ओरडली. अमेय तिथेच बेशुद्ध पडला. सकाळी गावकरी वाड्याजवळ आले, तर अमेय वाड्याच्या बाहेर शुद्ध हरपून पडलेला होता. आजही तो काही बोलत नाही. फक्त रात्री अचानक ओरडतो. ती परत येई.